अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करताना, नामजप करताना किंवा पूजा करताना, श्री गजानन विजय ग्रंथ वाचताना किंवा महाराजांची आपल्याला कधी आठवण आली किंवा आपण शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो तर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का येतात? असं का होते की आपल्याला आतून एकदम गहिवरून येते किंवा आपलं मन व्याकुळ होते महाराजांच्यासाठी? तर यामागच्या आपण गोष्टी समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये जेव्हा महाराजांच्या विषयी भक्तीची ओढ निर्माण होते, महाराजांवरती आपण संपूर्ण विश्वास ठेवायला लागतो, महाराजांच्या चरणाशी आपली शरणागती होते, त्यावेळी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणजे आपल्याला एक आधार वाटतो महाराजांचा की माझ्या आयुष्यामध्ये महाराज आहेत आणि महाराज सगळं काही बघून घेतील. जेव्हा आपण श्री गजानन महाराजांच्या चरणाशी शरणागत होतो त्यावेळी आपल्या मनामध्ये एकच भावना निर्माण होते की माझा सगळ्यात मोठा जो आधार आहे, म्हणजे जगातले आपले जे नातेवाईक आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्या घरामधले आपले नातेसंबंध आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आहेत, हे सगळे लोक आपल्यासोबत असतात, परंतु सगळ्यात मोठा आधार आपल्याला श्री गजानन महाराजांचा वाटत असतो. अंतरांगामधून आपल्या मनामध्ये एक विश्वास निर्माण असतो महाराजांच्या चरणाशी की महाराज माझ्यासोबत आहेत. आपली भक्ती जेव्हा जास्तीत जास्त पुष्ट व्हायला लागते त्यावेळी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. दुसरं कारण असं आहे की जगामध्ये असे भरपूर लोक आहेत की ते मन मोकळं कोणासोबत करत नाहीत. म्हणजे ते मनामध्ये सगळ्या गोष्टी साठवून ठेवतात किंवा ते किती जरी जवळचा व्यक्ती असेल तरीसुद्धा त्यांच्या ज्या भावना आहेत ते त्यांच्याजवळ व्यक्त करू शकत नाही. मग जेव्हाही ते श्री गजानन महाराजांचं नामजप करायला बसतात किंवा श्री गजानन विजय ग्रंथ वाचायला बसतात त्यावेळी मग डोळ्यामध्ये अश्रूची धार लागते. म्हणजे कधी कधी असं होते की समोरचे जे अक्षर आहेत ते देखील आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे एवढं आपल्याला आतमधून गहिवरून येते की महाराज तुम्ही आहात. म्हणजे आपली जी आर्त हाक आहे ती महाराजांपर्यंत पोहोचते, तेव्हा देखील डोळ्यामध्ये अश्रू येतात. तिसरं रिझन असं आहे की महाराजांबद्दल आपल्याला अतिशय कृतज्ञता वाटते. महाराजांबद्दल आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड असतो की सदैव तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्ही जे मला दिलं आहे ते खूप सुंदर आणि छान आहे. आणि कधी विपरीत परिस्थिती जीवनामध्ये आलेली असेल त्या परिस्थितीमध्ये श्री गजानन महाराजांनी आपले कशी पाठराखण केली होती, महाराजांनी आपल्याला कशी साथ दिली होती, हा सगळा विचार देखील आपल्या डोक्यामध्ये येतो. आणि तेव्हा श्री गजानन महाराजांची पूजा करताना किंवा नामस्मरण करताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि सगळ्यात मोठं चौथं कारण असं आहे की श्री गजानन महाराजांविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत प्रेम असते. श्री गजानन महाराजांचा साधा विचार जरी केला तरी आपलं मन गहिवरून येते, भरून येते. असं वाटते की महाराजांच्या गळ्यात पडावं, रडावं, शेगावला जावं, महाराजांच्या गळ्यामध्ये पडावं किंवा महाराज माझ्यासमोर साक्षात उभे राहावेत आणि महाराजांच्या चरणाशी मी लोटांगण घालावं, महाराजांना सांगावं की तुमच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरंही कोणी नाही. जेव्हा अत्याधिक भक्ती वाढते, जेव्हा श्री गजानन महाराजांच्या विषयी अत्यंत प्रेम आपल्या मनामध्ये जागृत होते, तेव्हा देखील श्री गजानन महाराजांची पूजा नामस्मरण करताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. किंवा फक्त श्री गजानन महाराजांचं नाव जरी घेतलं तरीसुद्धा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. पाचवं एक रिझन असं आहे की जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी आपला आणि श्री गजानन महाराजांचा बॉन्ड जेव्हा घट्ट व्हायला सुरुवात होतो त्यावेळी देखील आपण जेव्हा श्री गजानन महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं, आपल्याला आठवण जरी आली तरीसुद्धा डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात, आपलं मन असं गहिवरून येते. रिझन असं असते की जेव्हा आपल्या श्री गजानन महाराजांचा अत्यंत विरह जाणवतो, म्हणजे काही कारणामुळे आपण शेगावला खूप दिवसापासून गेलो नाही, महाराजांचं दर्शन घेतलं नाही किंवा आपली इच्छा असून देखील श्री गजानन विजय ग्रंथाचं आपण पारायण करू शकत नसू, तर मग अशा वेळी आपल्याला महाराजांबद्दल खूप ओढ निर्माण होते, विरह निर्माण होतो, महाराजांबद्दल अत्याधिक प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळी देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर हे सगळे काही रिझन्स आहेत, ह्या सगळ्या फिलिंग्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जेव्हा आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करायला लागतो, महाराजांवरती विश्वास ठेवायला लागतो, शरणागती महाराजांच्या चरणाशी आपण शरणागत होतो, त्यावेळी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि अजून अशी एक गोष्ट आहे की श्री गजानन महाराजांचे अनेक भक्त आहेत, मग प्रत्येक भक्ताच्याच डोळ्यामध्ये अश्रू येतील असं नाही. जो महाराजांशी खूप कनेक्टेड आहे किंवा जो असा खूप भावनिक आहे अशा व्यक्तींच्या डोळ्यामध्येच अश्रू येतील. मग ज्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही मग ते श्री गजानन महाराजांचे भक्त नाहीत का? तर याचं उत्तर असं आहे की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात, फिलिंग्स वेगळ्या असतात. मग अशा कंडिशनमध्ये ते व्हॅरी होते. म्हणजे प्रत्येकावरती डिपेंड असते की आता समजा स्त्री आहे तर स्त्री कशी असते की तिच्या डोळ्यामध्ये पटकन अश्रू येतात, ती खूप अशी भावनिक असते किंवा तिची अशी खूप आपण मयाळू ज्याला म्हणतो की स्त्रीला वरदानच आहे की ती खूप मयाळू असते, तिच्या डोळ्यामध्ये पटकन अश्रू येतात. जर का समजा पुरुष असतील तर पुरुषांच्या बाबतीत असं होत नाही. म्हणजे त्यांची किती जरी श्रद्धा असली महाराजांच्या चरणाशी तरीसुद्धा
त्यांच्या बाबतीतच असं होईल असं नाही. म्हणजे प्रत्येक पुरुष जरी असले तरीसुद्धा त्यांचा स्वभाव वेगळा असतो, त्यांच्या भावना वेगळ्या असतात. कधी कधी कोणकोणत्या कंडिशनमध्ये एखाद्या पुरुषाच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू येतात. त्यांना देखील म्हणजे महाराजांचा विरह असा जाणवतो. जसं एक भक्त आहे आणि त्याला जर का महाराजांचा खूप विरह जाणवत असेल तर मग डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर ह्या सगळ्या भावना ह्या प्रत्येकावरती डिपेंड असतात. तर या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आपण शुद्ध अंतकरणाने श्री गजानन महाराजांची भक्ती करावी, त्यांच्या चरणाशी शरणागत व्हावं आणि महाराज काय जे असेल ते पुढचं सगळं बघूनच घेतात. कारण जो भक्त महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो, महाराजांची पूजा करतो, महाराजांच्या चरणाशी संपूर्ण शरणागत राहतो, त्या प्रत्येक भक्ताला अनुभव येतात. म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा अनुभव शेअर करतात की महाराजांनी त्यांना कसा कसा अनुभव दिला आहे किंवा कशी कशी अनुभूती दिली आहे. मी नक्कीच याबद्दल थोडं काम करून मग त्यांचे अनुभव नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन की महाराज त्यांच्या एकनिष्ठ भक्ताला कसा अनुभव देतात, महाराज त्यांच्या सोबत कसे राहतात, त्यांची पाठराखण कशी करतात. तर महाराजांची भक्ती अतिशय शरणागत होऊन करा, महाराजांचं नामस्मरण करा. मला जसा वेळ मिळेल तसं दिवसभरातून 1 मिनिटं तरी काढा, म्हणजे प्रत्येक तासाला 1 मिनिटं तरी काढा आणि श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करा. जसा जास्तीत जास्त तुमचं नामस्मरण वाढत जाईल, तुमचा जास्तीत जास्त नामजप वाढत जाईल, तसा तसा अनुभूती श्री गजानन महाराज तुम्हाला देतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.